तर नमस्कार भावा बहिणींनो, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं, बरं आहे का? तर झालंय बघा काम ते आमचं, निवांत हाय बसलोय बघा, पेरू खात बसलोय है ना रुद्र. आपण पेरू खायला या इकडं. काही तर पेरू ठेवलाय आम्ही, चटणी मीठ लावून मस्त पैकी चाललंय. कृष्णाला दे थांब. तिकड दे. त्याला लय तिखट देते बघा. बघा असं चटणी ती लावून चालला आपला बेत. कसा आहे? कृष्णाला दिलं आहे ना, रुद्र आपण खातोय. रुद्राला पण तिखट आवडत आहे ना रुद्रा. स्वस्त आहे तर बघा पेरू पण. कितीला आणलेलं रुद्र आपण? 50ला 2 किलो काय तर आणलेलं आहे ना. 50ला 50ला 2 किलो आणलं होतं बघा. संपलं आज, शेवट झाला सगळा. हा ना, सफरचंद तर गावाचं संपून गेलं. सफरचंद पण संपलं, पेरू पण संपलं. आता बाजार दिवशीच आणायचं. तर झालं का तुमचं जेवण भावा बहिणींना? काम ती झालं का? इकडं भांड्याची जाळी भरून आणून ठेवली घासून, बाहेर कपडे धुवून टाकले. ती पाऊस येतंय. रुद्र रुमाल घरी तिथला हात पुसायला. पोरांच्या नादानं तेवढीच एखादी फोड खायला मिळते, नाहीतर असं खा वाटत नाही बघा. गोड आहे ना. तर मला मिरच्या नीट करायच्या आहेत बघा. दळण नीट केलं, गिरणीत ठेवून आली डबा. कृष्णा व्हिडिओ मध्ये येत नाही बघा. कृष्णा पुढे सरकायला लागलाय बघा. गेला पुढे बघा. इकडे देवाची पूजा केली बघा मस्त पैकी. खाली आमचा देवाचा पसार असतोय असा, काय काय लागतं ती सामान. असू दे आपलं गरीबाचं कसं तर घ्या समजून. रुद्रानं केली पूजा मस्त पैकी आहे ना. मिरच्या घेतल्या त्या बघा भावा बहिणीने नीट करायला. काही असल्या अशा मिरच्या आणल्या त्या बघा. ह्या वेळेस मी नवीनच आणले त्या मिरच्या. जाड जाड हे जे आणले त्या, म्हणजे आंबारी चटणी असती ना, आंबारी मिरची पावडर, ती ह्या मिरचीपासून बनवते ती. मग मला वाटलं की जर त्या वेळेस तसली लवंगी कोल्हापुरी सोलापुरी असती तसल्या मिरचीचा करते. येसूर करते बरं का, काळं तिखट. मग ह्या वेळेस म्हणलं ह्या अशा मिरचीचा करून बघावं तर कसा होतंय म्हणून. काय असली जाड हे जी म्हणजे ह्यानं काश्मीरी लाल मिरची पावडर तयार होती. मग ह्या मिरचीचा आता येसूर कसा होतोय कुणास ठाऊक. चांगला होईल का सांगा भावा बहिणींनो बरं का. नसतंय हे, म्हणजे लाल मिरची पावडर कट येण्यासाठी असते. कट येण्यासाठी ही मिरची असते वाटतं. अजून बाहेर वाळती ते बरं का. मी तिथं ठेवल्या होत्या जरा फॅनच्या हवेला अशा व्हायसाठी, आणि एवढे घेऊन आली. पाऊस येतंय ऊन पडतंय, पाऊस येतंय ऊन पडतंय. अर्धा किलोच आणलेल्या, लय नाही त्या आणल्या. त्यातल्या निम्म्या मी आणले त्या घरात, आणि निम्म्या तिथं बाहेरच आहे त्या पातेल्यात ठेवल्या त्या सुकायसाठी जरा. ती दुसरं घे. कसं आहे सांगू का? उन्हाळ्यात पावसाळ्यात आणि पावसाळ्यात उन्हाळा येतंय. मग पावसानं तर घड्याळच फिरवलंय. हिवाळ्यात तर उन्हाळा पण येतो आणि पावसाळा पण येतो. घड्याळ एक वेळेस टाइम धरून तर चालतं, पण पाऊस नाही टाइम धरून चालत. त्या पावसाचं पाक हे झालंय, आकार बदलून गेलाय बघा. या मस्त पैकी पेरू खायला. इथनं द्यायला आला असता तर दिला असता आहे ना रुद्रा. पण तसं नाही. होईल काही दिवसानं तशी पण सोय. केलं का इकडून चारायचं आहे ना. नको माझी मी खाते की. गोड आहे तू पण. ऊनच पडत नाही मिरच्या वाळवायला बघा. बुबडी वळती माझी. ऊनच पडत नाही बघा भावा बहिणीनं मिरच्या वाळवायसाठी. आता तसंच देठ काढते आणि चांगल्या खमंग भाजते, म्हणजे कुरकुरीत भाजते. लगे डंकात टाकल्या का बारीक झाल्या पाहिजे त्या, है ना रुद्रा. आली त्या बायला पण विचारून, म्हणली घेऊन या म्हणली.
देते बारीक करून, कधी पण आणा, म्हणजे सिंगल फ्यूज ती सगळ्या ह्याच्यावर चालतंय ती. बर म्हणलं येते घेऊन, है ना. रुद्राला घेऊन गेलती बघा, मग म्हणलं पटापटा देठ काढून घ्यावं, ती भाजवती. मसाला ती काय नीट करून ठेवलाय. मिरच्या बघा की 90 रुपयाच्या अर्धा किलो मिरच्या आणले त्या, 90 रुपयाच्या. कसला तिखट आहे. आणि त्याला मसाला ना 300 रुपयाचा मसाला आणलाय, म्हणजे सगळं अर्धा छटाक असं आणलंय वाटतं. मग सगळं मिळून 500 नाही 20 का 22 वस्तू आहे त्या बघा. म्हणजे मसाल्यात घालते त्या तेवढ्या सगळ्या 22 वस्तू आहे त्या. मी आता तुम्हाला परत व्हिडिओ बनवताना दाखवून पडशील तसा कृष्णा. 22 वस्तू आहे त्या. मग 300-350 रुपयाचा मसाला आणि 80-90 रुपयाच्या मिरच्या आहे त्या बघा. असा रेट आहे ह्याचा. आणि आता ह्याची मेहनत कष्ट वेगळंच, ती विकत घेतलेला बरा आहे ना रे कृष्णा. पण घरी केलेला पुरवणी पडतो, असा विकत घेतलेला किलोनं 2 किलोनं पुरवणी पडत नाही. त्याला हे वाटत नाही, त्याने गेला व्हिडिओ मध्ये नको म्हणतोय घ्या. तसं पडशील खुर्चीवर ना, नीट बस. नीट बस रुद्रा, नीट बस. ती वाटीत पाय घालशील, संपलं की. रात्री पण बोलत पाणी सांडलं, आता पण बोलत सगळं सांड. चटणी त्याच्यात थोडी पडलेली डोळ्यात जाईल. जेवला का नाही सकाळपासून? नाही जेवला. नाही खोटं बोलतो काय? सकाळच्या रात कुठे जेवलो दुपारी? मी सकाळच विचारायले. वाटते बोलायचं. मी सकाळच विचारायला लागले तुला. सकाळी जेवलेला गेलो. काय खाल्लं? भात. अजून? वरण. अजून? भात वरण झालं. नुसतं त्यानं भात वरण खाल्लाय. तू काय खाल्लं कृष्णा? वरण भात चपाती. भात कुठे खाल्लाय? काला खाल्लाय वरण आणि चपातीचा. काय पण यांचं चाललेलं असते. झालं बघा, पेरू खाऊ नका मोकळी केली वाटू पोराने. 2 पेरू कापलं होतं, संपवलं सगळं. माझ्या हातात थोडं राहिलंय. रुद्रानं सगळं संपवलंय ना. रुद्रानं आपला चान्स हाणला सगळं. त्याने 2 तर खाल्ली, मी 3 खाल्ली. का सांगू का? जी लवकर खाते येते ती घेत असते ते खाल्लं, आणि जी उशिरा खाते येते ती एकच राहिलेली. रुद्रा वस्त करते म्हणून मी खाल्लं ते. मला तिखट लागायले, तोंड आलंय भाऊ बहिणीनं. थोडं जरा तिखट लागलं का असं तोंड भासतंय बघा. तर चला बाय भाऊ बहिणीनं. लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा छान. बाय बाय.